निलेश आणि हरेश ही आघाडीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 मंदारला पाहतोय P1च्या षटकामध्ये. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. यस, तिथे बाईक कार कोणाचे प्लीज आपण बाजूला घ्या. खेळाडूंना त्रास होतोय. कदाचित सूर्याची किरण त्या ग्लासवरती पडत असतील कदाचित. नंबर काय नंबर पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट आणि लेट्स प्ले. पहिला बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आपल्याला. पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला इथनं. खराब थ्रोपैकी पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न इष्टकर्षकाने केलाय परंतु बॅकअप नसल्यामुळे इथनं ही बाईचीच्या स्वरूपात सिंगल इकवडली गेली आणि सिंगलने धावफलक खुलं केलंय मैदानाच्या आतमध्ये टीम रायते संघाने. दोन्ही संघांचा विचार केला. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आणि दोन्ही संघांमध्ये ही अस्तित्वाची लढत आहे आणि अस्तित्वाच्या लढतीमध्ये टीम गावदेवी वरप संघ बाजी मारेल का टीम रायते संघ बाजी मारल्याचं उत्तर बंद लिफाफामध्ये पॅक आहे अद्याप. कारण सामना बॅलन्स आहे. 4 षटकांची मॅच. पहिलं मॅनेटी पॉवर प्लेचं P1 आहे. P1 मध्ये मंदार गोलंदाजी करतोय. वन्स अगेन तयार होईल मंदार. सिंगलने श्री गणेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाईचीच्या स्वरूपाने श्री गणेश झालाय. दरम्यानचा पुढचा बॉल. दिशाहीन गोलंदाजी इथनं दिशा पाहावी लागेल. यस, अंपायर आमच्यापर्यंत वळतील. दॅट इज ICC नियम क्रमांक 22 यावर्षी दर्शवत आहेत. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडली जाते स्कोर कार्ड वरती. मॅनेटेडी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 पाहतो आपण. मंदारवरती जिम्मेदारी दिली, संघाची जिम्मेदारी दिली. 2 षटक 30 गत घेऱ्याच्या बाहेर आपण पाहताय. लॉंग ऑन लाईक आहे, त्याचनंतर एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्ररक्षक आहे. दरम्यानचा हा फटका, लॉटेड फटका. मिड विकेटला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा बाहेर. येतो हा संघर्षाचा पहिला चौकार. मास्टर सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर राजे शिवछत्रपती जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. पुनर्शा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. आणि वळतो या मॅचकडे. आपण मॅच पाहतोय वरपच्या अगेन्स्ट टीम रायते संघ पाहतोय आपण. चौकार आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहतोय. दरम्यानचा हा फटका, लॉफ्ट राईट फटका पडण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करायचा होता परंतु चेंडूने बॅट काय संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. त्यानंतर अश्रेकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा येतोय सलगचा डॉट बॉल. एक षटकांचा खेळ संपलाय. थोडंसा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं शेवटचा बॉल असेल, कदाचित थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. पहिलं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं P1 सध्या सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी करतोय पूर्वार्धामध्ये टीम रायते संघाला पाहतो आपण. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय गावदेवी वरप संघ. दरम्यानचा फटका, शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथनं चेंडूला अडवतील तब्या ही सिंगल निवडली गेली आहे.
JK स्पोर्ट राहते त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरप संघ पाहतोय. दरम्यानचा पुढचा बॉल स्लोअर फुलटो चेंडू बैठक शॉट क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती मिड विकेट वाटणं खूप वेगाने ट्रॅव्हल झालं होते परंतु नो मॅच लँड मधून ट्रॅव्हल होतोय आणि सिंगल इकवडली गेली मैदानाच्या आतमध्ये. सॉरी 2 धावा इकवडल्या गेल्या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे भगवान दादा मोहोपे त्यानंतर शालिक दादा भोईर असतील त्यानंतर अजय दादा भोसले साहेबांचं इथं शुभागमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धा अभिमानाची आहे स्पर्धा नंदुरबारच्या स्वप्नातली आणि आजचा मेगा फेस्टिवल. दरम्यानचा फटका रिव्हर्सचा फटका अटेन्स केलाय. डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती चालला आल्यानंतर कार्पेट चेंडू आहे चेंडू उचलते फेकतील तब्यात या 2 धावा एकवडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज हरेश आणि निलेशला पाहतो आपण आघाडीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी राहिली. कमी धावा खर्च केल्या 7 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि कृष्णाने फक्त 4 धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज करतायत मैदानाच्या आतमध्ये. सरमानचा पुढचा बॉल वन्स अगेन कृष्णा सज्ज झाला खेळपट्टीवर गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका लॉफ्टेड हिट चेंडू नो मॅच लाईन म्हणून ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा बाहेर निघून चाललाय. येतोय हा पहिला दर्जेदार हा हँडसम चौकार. मास्टर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे विठ्ठल दादा भगत साहेबांचं शुभागमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. हाय व्होल्टेज मॅच आहे. एका बाजूला गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट JK स्पोर्ट आपण रायते संघ पाहतोय. चौकार आला. आता चौकारच्या मदतीने धावांचा विचार केला तर धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरे षटक प्रगती पथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये कृष्णावरती आता प्रतिहल्ला चढवला गेला आहे. वन्स अगेन तयार होतोय कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा बॉल यावेळेचा चेंडू वेगवान भन्नाट गती पाहिली या चेंडूमध्ये आपण. चेंडू पडल्यानंतर इष्टांच्या वरून निघून इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यानचा बॉल आलाय डॉट. चौकाराचं उत्तर डॉटने दिलंय कृष्णाने गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णा वन्स अगेन तयार झाला खेळपट्टीवरती. वेळेचा बॉल भन्नाट वेग प्रचंड वेग लेंथ वरती गोलंदाजी करतात. लेंथ बॅटरला समजत नाहीये मैदानाच्या करता. लेंथ वरती जर आपण वारंवार गोलंदाजी केली व्हेरिएशन पाहिलं तर व्हेरिएशन मध्ये अपर लेग कटर ऑफ कटर त्यानंतर अतिरिक्त बाउन्स स्लोअर गतीचा लो फुल टॉस अशा प्रकारचे आपण चेंडूफेकी कराल तर कदाचित बॅटरची डोकेदुखी वाढेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णा वन्स अगेन तयार झाला खेळपट्टीवरती. यावेळेचा फटका स्क्वेअर आता विकेट खेळण्याचा प्रयत्न. दरम्यानचा हाई बॉल इथनं तो आला आणि आता 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम JK स्पोर्ट रायते संघाची 15 धावा. जर इथनं टीम गावदेवी वरप संघ आपण जास्त उशीर घेताय तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत कारण स्पर्धा अप्रतिम आहे. स्पर्धा आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब संघ नालिंबी आयोजित नालिंबीकर चषक 2026चं पर्व पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक दमदार आणि रॅशिंग नेतृत्व
नंदकुमारजी की घरज साहेब, त्याचनंतर याच दरम्यान पाहुण्यांचं इथं आगमन होत आहे. श्रीधर दादा यांचं इथं शुभ आगमन आणि त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आता मनीष आला आणि इथनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावकते लागल्यात, कारण इथनं धावगती वाढवावी लागेल टीम जेकेट स्पोर्ट राहते संघाला, कारण आघाडीची जोडी आपण पाहता हरेश आणि निलेशला पाहता. दरम्यानचा पहिला बॉल फुलटॉस आहेत ना, लॉफ केलाय बॅटची लीडिंग एज होती, परंतु चेंडू कॅच ड्रॉप आणि यस अंपायर सिग्नल इथनं ICC नियम क्रमांक 21 नो बॉल, आणि इथं नो बॉल वरती कदाचित फ्री हिट असेल. इथनं लक फॅक्टर सध्या ऑन आहे टीम जेके स्पोर्ट रायते संघासाठी. इथनं लक फॅक्टर ऑन आहे आणि येणारा बॉल आहे फ्री हिट. TV9 ची वार्ता, उघडा डोले पहा नीट, कारण हा बॉल आहे इथनं फ्री हिट आणि मेजवानी पेश केली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाने मेजवानी पेश केली आहे. इथनं मेजवानी कशा प्रकारची असेल, आता हरेश ऑन स्ट्राईक आहे. हरेशचा विचार केला, 10 चेंडू फेस केलेत आणि 12 धावा त्याच्या बॅटमधनं बनल्यात. दरम्यान टीम गावदेवी वरप संघ आपण जास्त उशीर घेतात. मेजवानी पेश केली होती मैदानाच्या पर्यंत, सुरेख लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर हलकासा ऑफ कटर पाहिला आपण, आणि चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतो आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यानचा हा बॉल आला डॉट. प्रत्येकी डॉट बॉल वरती आपण प्रेशर दडपण पाहायला मिळेल आणि फ्रेशनेस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय टीम गावदेवी वरप संघाने. त्याने बांधून ठेवलंय टीम रायतेच्या फलंदाजांना. दरम्यानचा बॅटचा पैस ओपन केलाय, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र वेगाने चेंडूवरती चालला, चेंडूला अडवतील फेकतील, त्यामध्ये थोडेसे फंबल आणि इथनं 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि तिसरीचा कॉल पाहायला मिळाला, परंतु हरेश नकारतायत आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2च्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय तो 19 आकड्यावरती. टीम जेके स्पोर्ट रायते संघ, सॉरी KG स्पोर्ट रायते संघ, त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरप असा बॅटल पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान वन्स अगेन मनीष तयार झाला खेळपट्टीवरती. हा ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक तैनात आहेत तिथं आणि सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा एकवटल्या गेल्यात. तिथनं 2 धावेच्या मदतीने 21 धावा असं समीकरण धावतं फलक आपण पाहतोय. आणि इथनं जर आपला सामना जिंकायचा असेल टीम KG स्पोर्ट रायते संघ, कदाचित तुम्हाला 40 ते 50 धावा बनवाव्या लागतील, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला वालकस संघानं तब्बल 61चं लक्ष दिलं होतं टीम अंबिवली संघासमोर, आणि अंबिवली संघ त्या सामन्यामध्ये परास्त झालाय. त्यामुळे हा वेळचा हाफ ट्रॅकरचा चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स आणि इथनं रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला विकेटचं पतन, आणि पहिला धक्का इथनं हरेशला परतावा लागेल. पहिला विकेट टीम KG स्पोर्ट रायते संघाला लागणार हा पहिला धक्का, विकेटचं पतन. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला निंबवलीच्या अगेन्स्ट टीम कोसळे, मिस्टर कोसळे संघ, दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहा टॉससाठी. आपल्यापर्यंत सूचना पोहोचवत आहे आम्ही. वन्स अगेन मनीष, दरम्यानचा हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स ऑफस्टिकच्या समोरून चेंडू यशकाच्या हातामध्ये विसावतो आणि हाई बॉल इथनं डॉट बॉल आला आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय मनीष या सामन्यामध्ये. तरी पहिला बॉल नो आला होता, अतिरिक्त बॉल आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. दरम्यानचा हा ट्रॅकर, मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हाय हँडसम दर्जेदार माइटी हिट षटकार.
डीजे मास्टर इथं 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला 27 लॉस ऑफ 1 विकेट 27 धावा एक गड्याच्या मोबदल्यात टीम रायते संघ आणि इथनं स्लॉगरचं षटक आणि देटोडचं षटक हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज याच दरम्यान व्यासपीठावरती पाहुण्यांची मांडी येते वामनदादा सुरुशी साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धा अभिमानाची स्पर्धा नालिंबिकरच्या गावाची आणि स्पर्धा सन्मानाची आणि वन मॅन शो वन मॅन आर्मी आयोजक आपण पाहताय नंदकिशोर दादा घरज साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. एक दमदार डॅशिंग नेतृत्व आहे. दादांचा स्लॉगरचा षटक प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि चिडला फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर पॉवरफुल फटका सीमारेषा बाहेर निघून चाललाय. 6 धावा. दरम्यानचा हा ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर मिड विकेटला टावलला आला कार्पेट चेंडू सरची फेकी करतील. एक झाली कंप्लीट दुसरीचा कॉल आणि 2 धावा एकवडल्या गेल्या तिथनं आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट 2च्या मदतीने 35 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट 35 धावा टीम रायते संघ. तर नक्कीच 3 षटकार जर आपण आपल्या बॅटमध्ये जर आले तेजससाठी सुवर्ण संधी आहे. इथनं जर 3 षटकार आले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक नंदकिशोर दादा वा घरत यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज. दरम्यानचा हा बॉल यष्टीरक्षक फंबल चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि पाऊस झाला तर चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून निघून चालला होता परंतु बॅकअप स्टँडच्या मागे आपला पाहायला मिळतं आणि बॅकअपच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक केली गेली आणि धावांचा विचार केला 35 धावा लॉस ऑफ 1 विकेट आणि स्लॉग आउट आणि देठोरचं षटक आहे आणि देठोरमध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती अबाला पाहतो. दरम्यानचा हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर बॅटन पॅटचा संपर्क नाहीये आणि इथनं हाय बॉल डॉट आलाय. आबाने प्रभावित केलाय. देठोरमध्ये गोलंदाजी करतोय. डेटवरमध्ये गोलंदाजी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारची करणारा गोलंदाजी करतोय कमी धावा खर्च करतोय कारण हे हाणामारीचं षटक असतं आणि प्रॉपर क्रीजवरती बॅटर सेट असतात त्यामुळं या षटकाला हाणामारीचं षटक म्हणतात आणि या षटकामध्ये धावा बनणं गरजेचं असतं. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर 2 धावा आणि सलगचे 2 चेंडू डॉट. दरम्यानचा हा चेंडू इथनं दिशा पाहावी लागेल. अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. दॅट इज व्हाईट बॉल आलाय. सिंगल अतिरिक्त धाव आणि एक धाव जोडली जाईल. 36 धावा 1 विकेट गमावलाय. आघाडीचा फलंदाज निलेश आणि वन डाऊनचा फलंदाज तेजसला पाहतोय आपण. आव्हाने प्रभावित केले परंतु आता सध्या तरी व्हाईट बॉल आलाय. फ्रेशर पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा बॉल गतीमध्ये परिवर्तन केला आणि लेंथवरती चेंडू पडला आणि यष्टीरक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले. इथनं चोरट्या धावा मैदानाच्या आतमध्ये एकवडल्या जात आहेत. एकेका धावेची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इथनं लेग बायच्या स्वरूपात त्या धावा मिळतील आणि लेंथवरती गोलंदाजी सध्या तरी आबा करतोय कारण लेंथ खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. कारण लेंथवरती आपण गोलंदाजी कराल कारण प्रत्येक चेंडूवरती आपण जर व्हेरिएशन केला कदाचित ऑफ कटर लेग कटर स्लोअर गतीचा चेंडू धीमा त्यानंतर लोअर फुलटॉस अशा प्रकारची गोलंदाजी आपण लेंथवरती कराल कदाचित फलंदाजांची डोकेदुखी वाढते. त्याच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे टीम गावदेवी वरप संघ. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवत आहे मैदानाच्या आतमध्ये. 38 ऑन बोर्ड आहे. लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यानचा हाई बॉल पडल्यानंतर पाडवरती आदळतोय आणि इथनं रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम
रायते संघाला विकेटचं पतन आणि इथनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावसंख्या फलकावरती ती 38 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 39 धावा टीम गावदेवी वरप संघाला. तर याच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल टीम स्टार कोसळे संघ त्यांच्या अगेन्स्ट निंबवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये. स्टार कोसळे संघ त्यांच्या अगेन्स्ट निंबवली कृष्णा असा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. तर याच दरम्यान आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया. उपस्थित मान्यवर श्रीधर दादा जाधव साहेबांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर श्रीधर दादा जाधव यांचा शुभ सन्मान आपण करतोय आणि त्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत या टुर्नामेंटसाठी लाभली आहे. त्यांचा आपण करूया इथे शुभ सन्मान. श्रीधर दादा जाधव आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक नंदकिशोर दादा घरत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय. श्रीदादा जाधव यांचा शुभ सन्मान करतो आपण. त्याचनंतर भगवान दादा मोहपे साहेबांचा शुभ सन्मान करायचा. याच दरम्यान भगवान दादा मोहपे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची आणि प्रेमाची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भारताची संस्कृती अतिथी देवो भव पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. भगवान दादा मोहपे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याचनंतर आपण अजून एक सन्मान करणार आहोत. शालिदादा भोवीर साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात डॅशिंग नेतृत्व वन मॅन आर्मी आपण पाहताय नंदकिशोर दादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण शैलदादा भोवीर साहेबांचा शुभ सन्मान करतोय. याच दरम्यान आणखीन एक पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान करूया. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित विठ्ठलदादा भगत साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. या स्पर्धेचे आयोजक एक दमदार नेतृत्व आणि नंदकिशोर दादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय शुभ सन्मान. त्याचनंतर अजय दादा भोसले साहेबांचा इथं आपण शुभ सन्मान करूया. अजय दादा भोसले साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. अजय दादा भोसले साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती उपस्थित नंदकिशोर दादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. खरं तर त्यांचं असलेलं प्रेम आणि प्रेम दाखवतायत आणि आजच्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर आणि पुनर्ष एकदा मान्यवरांचा मी आभार मानतोय. आणि वळूया सामन्याकडे. इथनं टॉस जिंकलाय टीम स्टार कोसळे संघाने. निर्णय फर्स्ट फील्ड स्वीकारली आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी टीम निंबवली संघाला. आणि वळूया मॅचकडे. मॅचला सुरुवात होते. इथनं सामना पाहायला मिळतो आपल्याला. एका बाजूला गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट टीम रायते संघाला पाहतोय आपण. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध झाली सुरुवात आणि इथनं
बनवायच्या धावा टीम 38 धावा बनल्यात आणि 39चं लक्ष आहे टीम गावदेवी वरप संघाचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल अपरकट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर पाटण पॅटच्या मधून निघून चालला. इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. पहिला इथनं डॉट आलाय. सुरुवात चांगली केली आहे टीम रायते संघाने. इथनं टीम वरपच्या अगेन्स्ट पहिला बॉल डॉट फेकलाय. सुरुवात जर आपण चांगली केली तर कदाचित शेवटही चांगलाच होईल. तर टीम नालिंबीचे कोण ग्रामस्थ आपण असाल तर आपण व्यासपीठावरती या दरम्यानचा फटका फसलाय. डाऊन द फिल्डर आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण पाहतोय. तर नालिंबी गावातील कोण ग्रामस्थ आपण असाल तर या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नंदकिशोर साहेबांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान कॅच ड्रॉप झालाय मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण पाहतोय. इथनं चुकी दाखवली. कदाचित या फलंदाजाच्या बॅटमधनं जर धावा बनल्या तर कदाचित ही चुकी पाहिली जाईल. कारण 22 बॉल 38 बनवायच्यात विजयासाठी. दरम्यान हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू अगदी पडल्यानंतर नाकाच्या जवळून निघून गेला इक्षकाच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल वरती दडपण प्रेशर पाहायला मिळेल कारण हाय व्होल्टेज सामना आहे. हाय व्होल्टेज मॅचचे कारण दोन्ही संघांचा विचार केला. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ टीम रायते संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय गावदेवी वरप. दरम्यानचा हा चेंडू चेंडू सुरेख आहे. वेग आहे चेंडूमध्ये. व्हेरिएशन आहे कारण पहिला चेंडू पाहिला आपण अतिरिक्त बाउन्स पाहिला. त्यानंतर हलकासा बाउन्स झाला. त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा बॉल आलाय डॉट. गावदेवी वरप. वरप म्हटलं तर आमच्या आठवणीतील एक राजा माणूस रोहित भाई भोईर आज आपल्यात नाही आहेत परंतु सर्वांच्या रुजियात अद्याप फिट आहेत रोहित भाई. दरम्यान वन्स अगेन पुढचा बॉल लॉफ्टेड फटका. झेलची संधी. डाऊन दी फिल्डर. आणखीन एक कॅच ड्रॉप. आणखीन एक झेल सुटला आणि 2 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. टीम गावदेवी वरप संघाला पाहतोय आपण जो फाईट करतोय. टीम गावदेवी टीम फाईट करतोय रायते संघासमोर. बस 12 मान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला. आणि बघा ट्वेल्वमॅनची भूमिका काय असते ना. प्रत्येकी संघाला आपण का पेनल्टी देत असतो 12मॅनच्या माध्यमातून. कारण एखादा खेळाडू दुखापत झाली तर 12मॅनला आपण त्याच्या भूमिकेमध्ये पाठवत असतो. दरम्यानचा पुढचा बॉल मयुरेशला पाहतो आपण. यानंतर पडल्यानंतर पुन्हा एकदा हलकासा बाउन्स. त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हाई बॉल इथं डॉट आलाय आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले P1चं आणि P1च्या षटकामध्ये धावा बनवल्यात टीम गावदेवी वरप संघानं फक्त आणि फक्त 3 धावा. याच दरम्यान मुरली घरत यांचं इथे शुभ आगमन. या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आणि नालिंबी गावचे कोणी ग्रामस्थ मंडळ आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चल टीम रायते संघ आपण जास्त उशीर घेऊ नका. टीम मीटिंग नकोय आपल्याला. फास्ट केलायचं आपल्याला इथनं. ह्याची नोंद घ्या आणि अन्यथा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी आयोजकांची इच्छा. परंतु आपण इथं जर जास्त वेळ घेतला तर बघा कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
एक षटकाचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अनिल आणि मनीषला पाहतो. 39चं लक्ष्य. 4 षटकामध्ये 39 धावाचं लक्ष्य टीम गावदेवी वरप संघासमोर. सेकंड स्पेल आपण यशला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सही झालाय. यशला इथं चांगली कामगिरी करावी लागेल. डिफेंड होतील का 39? 39 धावा याचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उभा का 39 धावाला चेस केल्या जातील टीम गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून. यस अंपायर आपण लगेच मॅच सुरू करा. वन्स अगेन यश सज्ज झालाय. P2 दरम्यान पहिला खराब चेंडू. पुल अँड पॉवरफुल. तितकीच लांबी आणि तितकीच उंची आहे. चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा दमदार माहिती षटकार. डॉट बॉल चौकार षटकार सिंगल डबल की विकेट. दरम्यान चेंडू फटकन द्यायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स होऊन ऑफस्टिकच्या साईडनं चेंडू निघून जातोय यशच्या हातामध्ये. दरम्यानचा हा बॉल आहे डॉट. दरम्यानचा हा बॉल व्हाईट यॉर्करचा वापर केला. मैदानाच्या बॉलांतर कार्पेट लॉंग ऑफला चित्र शकता. स्टँडच्या मागे बॅकअप आहे, परंतु खराब लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. संपार आमच्यापर्यंत वळतील. वाईट +1 अंजशा मिळतील या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. टीम केजी स्पोर्ट रायते संघ पाहतो आपण जो फाईट करतोय. विकास दादा बडेकर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. विकास दादा या आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या. सिंगल एकवटली गेली. आता सिंगलच्या मध्ये 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यश गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा चेंडू बॅक ऑफ द हँड चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल चुकीचं कॉलिंग पाहायला मिळतंय. विकेटचं पतन आणि पहिला धक्का टीम गावदेवी वरप संघाला आणि विकेटचं पतन. डीजे मास्टर चला टीम राहते संघ आपण नका उशीर करू. वेळ नका घेऊ. आपण फील्ड लावून घ्या. एकुणच्या लक्ष सेट केलंय. 38 बनल्या होता. 39 लक्ष सेट केलंय टीम केजी स्पोर्ट रायटे संघानं आणि इथनं डिफेंड सुद्धा चांगल्या प्रकारचं करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जर विचार केला 10.00 ची सरासरी
प्रतिषटकामध्ये गाठायची आहे, परंतु कॉलिंग चुकीचं होतं मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा फुल टोल वसूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सेकंड आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच केलाय कॅरी आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. येस थर्ड अंपायर. येस फलंदाज आउट आहेत. धक्का क्रमांक दुसरा. टीम गावदेवी वरप संघाला आता इथनं आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर. धावांचा विचार जर केला तर 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. टीम गावदेवी वरप संघाच्या रनआउटची कॉलिंग चुकीचं पाहिलं, त्यावेळेस रनआउटची विकेट कॅरी केली मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर फुलटॉस होता. फुल टोल करण्याच्या वसूलमध्ये फलंदाज आता अनिल परततोय तंबूच्या हस्ताला आणि आता इथनं नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती निनाद आता आलाय फलंदाजी मार्क वरती. इथनं 39 लक्ष आणि 15 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि अद्याप विजयासाठी बनवायच्या आहेत. इक्वेशन आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये 13 मध्ये बनवायच्या 24 धावा विजयासाठी टीम गावदेवी वरप संघाला. इथनं सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर झाली. आता इथनं नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण आभाला पाहतोय. त्यानंतर स्ट्राईक एंडला नेण्यात आला आहे नवीन फलंदाज. यशने चांगली कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. आता 13 मध्ये 24 बनवायच्यात विजयासाठी गावदेवी वरप संघाला. इथनं वन्स अगेन सज्ज होते गोलंदाजी मार्क होती यश. पहिला बॉल मोठा फटका लॉक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपलाय. इथनं निनादचा खेळ तुम चलो मैं आया असं समीकरण दाखवत असताना टीम गावदेवी वरप संघ धक्का क्रमांक तिसरा विकेटचं बाद. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 15 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट असा धाव फलक आपण पाहताय. आणि आता इक्वेशन आपण पाहताय 12 मध्ये बनवायच्या 24 11.00 सरासरी प्रति षटकामध्ये 12.00 सरासरी प्रति षटकामध्ये गाठायची आहे टीम गावदेवी वरप संघाला. प्रत्येकी षटकामध्ये आपल्या 12 धावा जरी बनवल्या तरी हा आपण सामना जिंकू शकता. तो डिफॉल्ट ज्या प्रकारची चांगली कामगिरी करतोय टीम केजी स्पोर्ट रायते संघ पाहतो आपण. थर्ड स्पेल आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पंकज आलाय. आता 12 मध्ये 24 धावा डिफेन्स करायच्या टीम रायते संघाला. इथनं की 12 मध्ये 24 धावा चेस करेल टीम गावदेवी वरप संघ. पंकज तयार झाला खेळपट्टीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स आणि आबासाठी पहिला बॉल होता आणि पहिला बॉल डॉट आला इथनं. कारण सामना डॉट बॉलने सुरुवात झाली होती, चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर एक कॅच तरी ड्रॉप झाला. त्यानंतर नो बॉलवरती त्या 7 धावा मिळाल्या आणि त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम राहिलंय टीम रायते संघाचा.
दरम्यानचा हा बॉल इथनं ऑफस्टिकच्या बाहेर पंच दिशा पाहतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल जोडला जाईल स्कोर कार्डवरती. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट असं समीकरण पाहतोय आपण. 11 मध्ये 23 बनवायच्या विजयासाठी. फक्त की बॉलवरती दुहेरी धाव घ्यावी लागेल. यावेळेसचा रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स क्षेत्ररक्षक आहेत दी पॉइंट मध्ये. चुंबला अडवतील फेकीता वेळी एक झाली कंप्लीट नाही, दुसरीचा कॉल आणि लेझी क्रिकेट मैदानाच्या खराब क्रिकेट पाहायला मिळत आहे. वारंवार चुका करतायत आपण मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये. येणाऱ्या वेळामध्ये या धावेची किंमत मोजावी लागेल टीम केजी स्पोर्ट रायते संघाला. खराब क्रिकेट, रिव्हर्सचा फटका, डी पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. तिथनं अक्रॉस थ्रोपैकी पाहिली आपण. त्यानंतरचा इष्टरक्षकांच्या मागे फंबल, त्यानंतर तिथनं थ्रोपैकी नॉनस्ट्राइक एंडला, तिथनं गोलंदाज फंबल झाले आणि बॅकअप सुद्धा फंबल झाला आहे. आणि या धावा इकडल्या जात आहेत. 3 धावा इकडल्या जातात. 3च्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. आता 10 मध्ये बनवायच्या आहेत 20 धावा. 10 मध्ये 20 बनवायच्या आहेत विजयासाठी टीम गावदेवी वरफ संघाला. दरम्यानचा पुढचा बॉल पंकज वन्स अगेन. मोठा फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू निघून चाललाय मिड विकेटला. हवेशी वार्तालाप करत तेवढीच उंची आणि तेवढीच लांबी. माइट हिट, षटकार. समळला काटने देणारा षटकार आलाय कृष्णाच्या बाट मधनं. किरणच्या बॅट मध्ये षटकार आलाय. टेक्निकल रूम मध्ये थोडासा नेटवर्क इश्यू आहे. दरम्यानचा हाई फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. आता कव्हर घातलाय, तितकीच लांबी, मनगडी ताकदीचा वापर. चेंडू फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार आणि आता इथना कलाटने देणारा षटकार आलाय. 8 मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 8 धावा. मिड विकेट षटकार आणि बॅक टू बॅक 2 कव्हरला षटकार. विकेट षटकार हॅट्रिक. याच दरम्यान विठ्ठलदादा पिरकर साहेबांकडून 2 षटकारांसाठी 200 रुपये कॅश प्राइज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. आणि त्याच नंतर 3 षटकारांसाठी संदीप दादा मोहिते यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि किरणच्या खात्यामध्ये ते ऍड केले जाते. आता इक्विशन बदललंय मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 2 धावा. कदाचित असं वाटलं होतं की कदाचित दडपण प्रेशर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु जसा किरण मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती एंटर झाला. पाठचा पैसा करून 3 षटकार दाखवलेत, उत्तुंग षटकार. दरम्यानचा हा बॉल लॉकटेड फटका, मिस टायमिंग, डाऊन द फिल्डर. इथनं झाली चुकी, एक झाली कंप्लीट.
आणि दुसरी धाव झाली एक कंप्लीट आणि इथनं